सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांनी मुंबई येथे गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान बागायतदारांना मिळालेल्या वागणुकीच्या निषेधार्थ देवगड तालुक्यातील जामसंडे तिठा येथे तीव्र आंदोलन छेडले। यावेळी बागायतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करत टरबूज फोडून संताप व्यक्त केला। तसेच जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला। आंदोलनात मोठ्या संख्येने आंबा काजू बागायतदार सहभागी झाले होते। दरम्यान पुतळा अर्धवट जळाल्यानंतर देवगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पुतळा विझवून बाजूला करण्याचा प्रयत्न केला। आंदोलन मोर्चा चालू होते, त्याची शेवटची स्टेप होती गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगण्यासाठी जात होतो। परंतु काल अक्षरशः या दळभद्री सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना अशा प्रकारे वागणूक दिली की कोणत्याही प्रकारचा विचार करू शकत नाही। ज्या पद्धतीत काश्मीरमध्ये आतंकवाद्याने गोळा घालताना विचारलं तू हिंदू आहेस की कोण आहेस, त्या पद्धतीत काल अक्षरशः कोकणातल्या शेतकऱ्यांना विचारून अरे तू कोकणातून आलायस का, तू सिंधुदुर्गातून आलायस का, तू रत्नागिरीतून आलायस का, अशा पद्धतीत या दंडुकेशाही पोलिसांनी प्रत्येक शेतकऱ्यांना उठून वाडीत कोंबून आझाद मैदानाला नेलं। त्याचबरोबर काही ठिकाणी लाठीचार्ज केला। या पूर्णपणे सरकारचा जाहीर निषेध करतो आम्ही। यासाठी आज आम्ही इकडे सरकारचा निषेध करण्यासाठी पुतळा फुकलेला आहे। गेले 2-3 महिने सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या सर्व जिल्ह्यातील आम्ही सर्व आंबा बागायतदार सरकारकडे नुकसान भरपाईसाठी मागणी करतोय। पण असं असताना गेले 3 महिने होऊन सुद्धा सरकारने कोणतीही दखल घेतली नाही। म्हणून शेवटी काल आमचे सन्माननीय शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याचं ठरलं। असं असताना काल जो काही आम्ही त्या ठिकाणी मुंबईला मोर्चासाठी गेले असता जी काही कोकणातील शेतकऱ्यांना वागणूक मिळाली ती खरोखरच कोणत्या शब्दात त्याचा निषेध करायचा किंवा त्याला शब्दच नाही आहे। कारण एखाद्या आतंकवाद्यापेक्षाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना काल जी ट्रीटमेंट देण्यात आली त्या गोष्टीचा पहिला आम्ही कोकणातील शेतकरी म्हणून त्या गोष्टीचा निषेध करतो। आणि असं असताना काल जो मोर्चा झाला त्यामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी जो काही पाठिंबा दिला, काँग्रेस असेल, उभाटा शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, या सर्वांचे आम्ही देवगड तालुका शेतकरी संघटनेचे आभार मानतो। आणि असं असताना जो काही लोकशाहीमध्ये आवाज उठवायचा की नाही हाच मोठा राहिला प्रश्न आहे। कारण खरोखर काल आम्ही त्या ठिकाणी होतो, त्या एरियात असणारी 7-8 पोलीस स्टेशन, त्यानंतर आझाद मैदान, आमचं कुठचं बीच ते गिरगाव चौपाटी ते वर्षा निवास हे आमचं नियोजन होतं। आणि असं असताना त्या ठिकाणी जे जाणारे शेतकरी होते त्यांना ताब्यात घेऊन जवळच्या नजदीकच्या पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन असतील, रेल्वे स्टेशन सुद्धा ताब्यात घेऊन कुठे भेटतील ते कोकणातला माणूस दिसला की त्याला जवळ नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असत। आणि असं असताना काही जास्त लोकांचा मॉब असला तर ते आझाद मैदानावर घेऊन जात होते। आणि शेवटी हा जो काही आमच्या न्याय हक्कासाठी जो काही आम्ही काल सलसित मार्गाने आम्ही जाणार होतो ते कुठे या दंडुकेशाही सरकारने आवाज दाबण्याचा जो काही प्रयत्न केला। आणि मी नक्कीच सांगतो या गोष्टीमुळे नक्कीच कोकणातला शेतकरी 100% दुखावला। याचा उत्तर कोकणातला शेतकरी एक ना एक दिवस नक्कीच देईल। गाडी थांबव मागे।
बीजेपी सरकार हाय 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 बीजेपी सरकार हाय हाय अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हे रस्त्यात नको. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.